राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, अशीच एक मोठी आणि खळबळजनक घडामोड नुकतीच समोर आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई ते कोल्हापूर असा एकाच विमानाने प्रवास केलाय। या तीन बड्या नेत्यांच्या एकत्र विमान प्रवासामुळे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलंय। आगामी निवडणुकांचे वारे वाहत असताना आणि राज्यातील राजकीय समीकरणे अत्यंत संवेदनशील वळणावर असताना विरोधी बाकांवरील एक अत्यंत महत्त्वाचा चेहरा आणि सत्ताधाऱ्यांमधील दोन सर्वोच्च नेते एकत्र प्रवास करतात तेव्हा त्याला केवळ योगायोग मानून सोडता येत नाही। त्यामुळे राष्ट्रवादी आता सरकारमध्ये जाणार का? पवारांचं मोदींसोबत जाणं फिक्स झालंय का? राज्यातली विरोधातली राष्ट्रवादी सत्तेत जाणार का? जयंत पाटील अर्थमंत्री होणार का? अशा अनेक प्रश्नांना जन्म दिलाय। नमस्कार, मी निकिता, आपण पाहतायत LS मराठी। या विमान प्रवासाचे तपशील समोर आल्यानंतर लगेचच सोशल मीडियापासून ते थेट मंत्रालयाच्या कॉरिडॉर पर्यंत विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। सांगली येथे आयोजित एका खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्तानं हे तिन्ही नेते एकाच वेळी मुंबईहून रवाना झाले होते, परंतु वेगवेगळ्या विमानाने किंवा प्रवासाच्या इतर साधनांचा वापर न करता त्यांनी एकाच विशेष विमानाने प्रवास करणं पसंत केलाय। विमान प्रवासादरम्यान या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे याबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली असली तरी या प्रवासाने विरोधी पक्षांच्या गोटात आणि सत्ताधारी महायुतीतही अंतर्गत खळबळ उडून दिली आहे। जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी मानले जातात। अशा परिस्थितीत त्यांचा भाजपच्या सर्वोच्च नेत्यांसोबतचा हा प्रवास अनेक अर्थांनी संशयास्पद आणि तितकाच उत्सुकता वाढवणारा ठरलाय। या संपूर्ण प्रकरणाला एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे, ज्याचा संदर्भ सध्याच्या राजकीय घडामोडींशी जोडला जातोय। जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि त्यानंतरही जेव्हा अजित पवार यांनी बंड करून सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, त्या काळात जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। पण जयंत पाटील हे शरद पवारांसोबतच राहिले आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वीच एक अत्यंत खळबळजनक वृत्त समोर आलं होतं की जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची गुप्त भेट घेतली होती। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील NDA सामील होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या। जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडून भाजप सोबत जाणार की काय अशी भीती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती। जरी त्यावेळी जयंत पाटील यांनी ती भेट केवळ मतदारसंघातील कामानिमित्त असल्याचं सांगत चर्चावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता, तरीही राजकीय वर्तुळातील संशयाची पाल चुकचुकतच राहिली होती। आता पुन्हा एकदा कोल्हापूरच्या निमित्तानं झालेल्या या विमान प्रवासामुळे त्या जुन्या वर्षा बंगल्यावरील भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि जयंत पाटील यांच्या मनात नक्की काय चाललंय याबद्दल तर्क लावले जात आहेत। या प्रवासातील तिसरं महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर। राहुल नार्वेकर यांचं स्थान सध्याच्या कायद्याच्या आणि राजकीय चौकटीत अत्यंत महत्त्वाचं आहे। आमदार अपात्रतेच्या प्रकरणांपासून त्या पक्षाच्या अधिकृततेच्या वादांपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या अधिकारात पार पडले आहेत आणि अजूनही काही कायदेशीर बाबी प्रलंबित आहेत। अशा अत्यंत जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीसोबत विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी तासभराचा विमान प्रवास करणं हे केवळ औपचारिक भेट असू शकत नाही, असा दावा विरोधकांमधील काही अंतर्गत सूत्रांकडून केला जातोय। राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील या तिघांमध्ये विमानात झालेल्या संवादाने महाराष्ट्राच्या आगामी राजकीय रचनेची पायाभरणी तर केली नाही ना, असा प्रश्न आता विचारला जातोय। कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य केंद्र आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर जयंत पाटील यांची पकड मजबूत आहे। त्यामुळे या प्रवासाचे टायमिंग आणि त्याचे भौगोलिक केंद्र असणारं कोल्हापूर या दोन्ही गोष्टी अत्यंत विचारपूर्वक ठरवल्या गेल्याचं दिसून येते। या विमान प्रवासाबाबत प्रसारमाध्यमांनी जेव्हा जयंत पाटील यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत शांत आणि संयमीपणे यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय। हा केवळ एक योगायोग होता असं सांगतानाही ते म्हणालेत की एकाच वेळी एकाच ठिकाणी जायचं असल्यामुळे आणि विमानाची उपलब्धता पाहता आम्ही एकत्र प्रवास केला, यात कोणताही राजकीय हेतू नाहीये। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत। त्यांच्याशी आपले वैयक्तिक संबंध चांगले आहेत आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊनही संवाद राखणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे असं सांगत त्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केलाय। दुसरीकडे भाजपच्या गोटातूनही या प्रवासाला एक सामान्य घटना म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चतुर रणनीतिकार जेव्हा एखाद्या विरोधी नेत्यासोबत प्रवास करतो तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी मोठी गणितं मांडली जात असतात, हे जगजाहीर आहे।
पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलण्यासाठी भाजप गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करतोय. शरद पवारांचं बालेकिल्ला समजलं जाणाऱ्या या भागात खिंडार पाडण्यासाठी अजित पवारांना सोबत घेण्यात आलं. तरीही शरद पवारांची ताकद पूर्णपणे कमी झालेली नाहीये. जयंत पाटील हे सांगली, कोल्हापूर, सातारा या पट्ट्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत. जर त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने महायुतीच्या बाजूने वळवता आलं किंवा किमान त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रम निर्माण करता आला तर त्याचा थेट फायदा भाजप आणि महायुतीला आगामी निवडणुकीत होऊ शकतो. हा विमान प्रवास म्हणजे त्याच रणनीतीचा एक भाग तर नाही ना, अशी शंका महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. या एकत्र प्रवासामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असून विरोधकांच्या एकजुटीवर याचा काही परिणाम होईल याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. एकत्र विमान प्रवासाच्या या बातमीनं कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणातही मोठी खळबळ उडून दिली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्हा हा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि जागरूक मानला जातो. या भागातील साखर कारखानदारी, दूध संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर जयंत पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. फडणवीस आणि पाटील यांच्यातील वाढती जवळीक जर भविष्यात कोणत्याही नव्या समीकरणाला जन्म देणार असेल तर त्याचा थेट परिणाम सांगली, कोल्हापूरच्या स्थानिक नेत्यांच्या भवितव्यावर होणार आहे. यामुळेच कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवताच या तिन्ही नेत्यांचं स्वागत करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नेत्यांमध्ये याच विमान प्रवासाची कुजबूज सर्वात जास्त ऐकायला मिळत होती. शेवटी महाराष्ट्राचं राजकारण सध्या अशा वळणावर आहे जिथे पक्षांतरे, गुप्त बैठका, अनपेक्षित आघाड्या आता सर्वसामान्य झाल्या आहेत. अशा वातावरणात देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील आणि राहुल नार्वेकर यांचा हा मुंबई ते कोल्हापूर प्रवास केवळ एका विमानातील प्रवासापुरता मर्यादित नसून तो आगामी काळातील मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी ठरू शकतो. जयंत पाटील यांच्या मागील वर्षा बंगल्यावरील भेटीचा संदर्भ आणि आताचा हा प्रवास या दोन्ही गोष्टी एकत्र करून पाहिल्यास पडद्यामागे काहीतरी मोठं शिजत आहे यात शंका नाहीये. हा प्रवास केवळ प्रवासापुरता मर्यादित राहतो की यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन कलाटणी मिळते हे येणारा काळच ठरवेल. परंतु सध्या तरी या त्रिकुटाच्या एकत्र प्रवासाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय आणि राजकीय विश्लेषकांसाठी हा एक मोठा अभ्यासाचा विषय बनलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.